हे चालू कसं होतं ब्लॉग हे चालू हां ठीक आहे झालं चालू. तर मंडळी सगळ्यात पहिले तर एक हॅप्पी न्यू इयर. आय होप तुम्ही काही ना काहीतरी रेझोल्युशन ठेवलेच असतील. आम्ही पण काहीतरी रेझोल्युशन ठेवलेच आहेत. तर मग बघूया काय रेझोल्युशन आमचे बघूया. चला बघूया. स्टार्टिंगला की आम्ही सगळे म्हणजे मी निखिल आणि ओमकार आम्ही जसं रेझोल्युशन बद्दल बोलत होतो तर मला असं वाटतं ना की हे एक ट्रेडिशन झालंय रेझोल्युशनचं. म्हणजे दरवेळेस आपण तेच करतोय. आपण परत रेझोल्युशन ठेवतो. हे होत तर काय नाही आपल्याकडनं 6 महिने पण बरोबर तरी एका ट्रेडिशन सारखं आपण ठेवतच येतो. तर काय म्हणणं आहे तुझं? ट्रेडिशन झालंय ते पण ट्रेडिशन म्हणजे कसं आता आपल्या मराठीत म्हटलं तर ते प्रथा झाली. प्रथा की 2018चा डिसेंबर महिना आला की रिझोल्युशनची चाहूल आपल्याला लागायला. बरोबर म्हणजे 1 डिसेंबर पासून लोक विचार करायला स्टार्ट करून येतात की काय रेझोल्युशन ठेवायचं काय रेझोल्युशन ठेवायचं. एक असं निघतं की ते एवढं कॉमन आहे की 51% इंडियामध्ये सगळे लोक ठेवतात जे असणं जिम जॉईन करतात. आणि स्पेसिफिकली सांगायचं तर पोट कमी म्हणजे मसल बिसल काय नाही पोट कमी करायचं बारीक व्हायचं एवढं. किंवा जर अफोर्ड नाही होते जिम तर 1 तारखेपासून मी चालायला स्टार्ट कर. म्हणजे माझं पोट बरोबर सकाळी जाईल 7 वाजता थंडीत 2 दिवस जातात थंडीत. 3ऱ्या दिवशी पासून आपली गोधडी टाकून झोपून जाणार. लावतात वर्षभराची लावतात वर्षभराची नेहमी पण जातात किती हार्डली 1 महिना बस. काही ते लोक असतात सिरियस ते आर एक्सेप्शनल बस ते असतात ते एक्सेप्शन काय ते आम्ही तुम्ही चॅनलचं नाव वाचल्यावर तर तुम्हाला कट्टर मराठी लोक इंग्लिश वगैरे काय आपल्याला जास्त झेपायचं म्हणजे येतं थोडंफार पण आपण हाय लेवलला नाही. सोशल मीडियावर जे व्हॉट्सअप फेसबुक ह्याच्यावरचे मेसेजेस बरोबर प्रकार येतो. मी एवढे नोट्स डाउनलोड नसेल करत तेवढे GIF वगैरे डाउनलोड इमेजेस वगैरे बरोबर आहे पाठवतात सगळ्यात जास्त MB त्याच्यात. आता व्हॉट्सअप हे चांगलं फीचर टाकलंय की कोणी फॉरवर्ड केलेलं असतं ना ते दिसतं फॉरवर्ड जे आपण टाईप करून 1 जण पाठवतो तेच 17 लोक आपल्याला फॉरवर्ड करून पाठवतात. म्हणजे किती ते आळसपणा. जर तुम्हाला नाही पाठवायचं तर नका पाठवा. अशी फॉर्मॅलिटी पण नका ना ठेवू. म्हणूनच ती व्हॉट्सअपची ऍड सुरू झाली आहे की व्हॉट्सअप वरती अफवा नका पसरवा. जर तुम्हाला जेन्युइनली आतमधून वाटत असेल की या माणसाला विश करावं तरच विश करा. बरोबर नाही तर तुम्ही विश केल्याने न केल्याने त्या माणसाच्या वर्ष चालू वर्ष ते चालूच राहतं. पण या सोशल मीडियाचे जे मेसेजेस असतात व्हॉट्सअपवर त्यांनी एक नवीनच ट्रिक लावली की 2 सण जे आहेत डिसेंबरचे मेन 2 सण एक क्रिसमस एक न्यू इयर ते लोक एकच मेसेज पाठवतात. फक्त एक साधा मेसेज म्हणजे त्यात तुम्ही क्रिसमस पण विश करत आहे आणि न्यू इयर पण विश करता. सगळ्यांना माहिती असते तुम्ही गिफ्ट बघत असाल तर त्या गिफ्ट मध्ये जर एका साईडला न्यू इयर आहे आणि एका साईडला क्रिसमस असं दोन्ही जर एका ह्याच्यातच झालं चांगलं होईल. तसं चांगलं होईल. त्याच्याने लोकांचे MB वाचतील पण डाउनलोड करायला पण वाचतील आणि सेंड करायला पण वाचतील. परत तिथंच विषय आला प्रथा ही प्रथा होत चालली आहे की न्यू इयर आणि क्रिसमस हे दोन्ही गिफ्ट एकसाथच पाठवा. आहे की नाही. म्हणजे लोकांना पण डाउनलोड करायला टेन्शन नाही 2-2 बरोबर आणि आपल्याला पाठवायला पण टेन्शन नाही. त्याच्याबद्दल जर आपण बोलायला घेतलंच आहे ना की व्हॉट्सअपचे मेसेजेस वगैरे येतात. ओमकारने एक चांगला विषय काढला इकडे अफवांचा. बरोबर आता खूप प्रचलित आहे की व्हॉट्सअप वरती येतात खूप साऱ्या अफवा असतात. तर चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो की न्यू इयरच्या वेळेस मेसेजेस पाठवा रिप्लाय करा चॅट करा. बट हे जे अफवा आहेत ना त्यांना एकदा क्लॅरिफाय करून घ्या की ते खरंच आहेत की नाहीये. बरोबर तर एवढं सगळं आपण बोलतोय तर मला या दोघांना असं विचारायचं निखिल पासून काय रेझोल्युशन आहे निखिल 2019चं नवीन असं काय रेझोल्युशन जर ते 2018चं जर तू आता चिपकवत असशील ना त्याला अर्थ पण नाहीये आणि त्याचा अर्थ हाच आहे की तू ते 2018 मध्ये पण कम्प्लीट नाही करू शकला. नवीन काय रेझोल्युशन
नवीन रेझोल्युशन आहे असं की हा जो ग्रुप बनवतोय हा फक्त जेवढा ऑडियन्सला म्हणजे आवडेल ते मोठी गोष्ट होईल माझ्यासाठी. तोच मोठा हेतू आहे माझा. ऑडियन्सला आवडायला पाहिजे. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. मी पुरेपूर प्रयत्न करावा. बरोबर. हा माझा रेझोल्युशन. आणि ओमकार तुझा कसं आहे रिझोल्युशन असा असायला पाहिजे जो आपण पूर्ण करू. बरोबर म्हणजे आपल्या लिमिटेशन मध्ये असलं. माझं रिझोल्युशन आणि तुमच्यासाठी पण एक छोटस असं रिझोल्युशन मी आणून ठेवतो. अगदी सोपं आहे की आमचं जे संवाद विसंवाद चॅनल आहे ते मात्र तुम्ही सबस्क्राईब करा अशी आमच्या सगळ्यांची विनंती आहे. आणि हे रिझोल्युशन तर तुम्ही केलं छोटंच रिझोल्युशन आहे एकदम. म्हणजे 30 सेकंड पण लागत नाही. फक्त जायचंय क्लिक करायचं बस सबस्क्राईब करायचंय. कारण की आम्ही तुम्हाला भेटणार आहोत खूपच लवकर. जाता जाताना मला असं सांगायचं तुम्हाला म्हणजे तुम्ही आमची फर्स्ट ऑडियन्स आहात. तर जसं तुमचं रेझोल्युशन आहेच की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करणारच आहात त्याला शेअर करा. व्हॉट्सअप वरती अफवा शेअर करायच्या ऐवजी या चॅनलचे व्हिडिओज शेअर करा. स्टोरीजला टाका. तुमच्या ग्रुपमध्ये टाका. न्यू इयर सोबत हा पण एक हे ठेवा मेसेज. ठीक आहे. तो पण तुम्ही फॉरवर्ड करा. हा पण तुम्ही फॉरवर्ड करा. ठीक आहे. तर ओमकार काय सांगत वाटलं एक लास्ट वन लाईनर आपल्या न्यू ऑडियन्स साठी आपली फ्रेश ऑडियन्सला फक्त एवढंच सांगणार की सबस्क्राईब करा आम्हाला शेअर करा. आणि हेच रिझोल्युशन ठेवू आम्ही की तुम्हाला चांगल्यात चांगलं एंटरटेनमेंट आम्ही पोहोचू या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत आणि त्याच्याही पुढच्या वर्षापर्यंत. हेच सांगून आजचा व्हिडिओ इथेच आपण थांबू. आपण लवकरच भेटतोय म्हणून आजचा व्हिडिओ थोडा छोटा असेल. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण भेटू. रेझोल्युशन ठेवा कंप्लीट करा आणि भेटू आपण. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तोवर ओमकारने जे तुम्हाला आज रेझोल्युशन सांगितलं आहे ते तुम्ही पाळा. आणि आपण लवकरच भेटू आमच्या नवीन व्हिडिओसोबत. तोवर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सबस्क्राईब करा. थोडंसं प्रेम दाखवा आमच्यावरती पण या न्यू इयरमध्ये. तर तुम्ही तुमचं रेझोल्युशन पाळा. आम्ही आमचं रेझोल्युशन पाळतो. आणि तोवर हसत राहा आणि बोलत राहा. ठीक आहे. बाय. चल भाई ओमकार चल हे तर आपलं रेझोल्युशन ठेवतील. आपण आपलं रेझोल्युशन ठेवू पोट बारीक करायचं. चल.